आजची कथा आहे इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवणारी अन्वी. तिची दुनिया म्हणजे तिचा फोन, तिची एडिटिंग आणि तिची छोटीशी फॅन फॅमिली. पण एक दिवस तिच्या रीलवर एक अनोळखी कमेंट आली, प्राऊड ऑफ यू, कीप्स शायनिंग. नाव होतं आरव, इंडियन आर्मीवाला. त्या दिवसापासून अन्वी रोज त्याच्या प्रोफाईलवर जात असे. तिथे त्याचे फोटो, ट्रेनिंगचे फोटो, ड्युटीचे व्हिडिओ आणि मध्येच त्याने टाकलेला शांत प्रामाणिक आवाजातला एक छोटासा मेसेज. जगण्यापेक्षा देश मोठा, पण भावना अजूनही तितक्याच जिवंत आहेत. हळूहळू अन्वीला त्याचा आवाज खूप आवडायला लागला. ती त्याचं बोलणं पुन्हा पुन्हा ऐकायची. त्याच्या आवाजात एक ताकद होती आणि एक वेदनाही. एक दिवस त्यांनी व्हॉइस चॅट केली. आरवने हसत विचारलं, तू हे एवढं सुंदर बोलतेस कसं? अन्वी लाजून म्हणाली, तुझ्या आवाजासमोर माझा आवाज काहीच नाही. त्याचं नातं गुलाबासारखे हळूहळू उमलत होते. पण त्याचे प्रेमकथेप्रमाणे इथेही अडथळा होता. आरव फौजी, ड्युटी, पोस्टिंग, धोका, अंतर. एक दिवस पोस्टिंगमुळे आरव गायब झाला. 1 महिना, 2 महिने. अन्वी रोज त्याचा व्हॉइस नोट ऐकून झोपायची. मी आहे, काळजी करू नकोस. आणि मग एक दिवस संध्याकाळी मोबाईल वाजला. अन्वीने उचलला. समोरून तोच आवाज, थकलेला पण जिवंत. मी परत आलो तुझ्याकडे. अन्वीच्या डोळ्यात पाणी, आवाजात थरथरत. मला काही नको, फक्त तुझा आवाज असू दे माझ्यासोबत. त्या दिवसानंतर ते दोघे प्रेमात बांधले गेले. शब्दांनी नाही, स्पर्शाने नाही, तर आवाजातल्या भावनेने. आणि प्रेम म्हणजे नेहमी भेटणं नसतं. कधीकधी एखाद्या आवाजात आपली शांती सापडणं ही सुद्धा प्रेमच असतं. हळूहळू आरव दूर जाऊ लागला होता. कधी मेसेज, कधी आठवण, पण आधीसारखी ऊब नव्हती. त्याच्या ड्युटीसोबत त्याच्या भावना पण हरवल्यासारख्या वाटत होत्या. अन्वीच्या मनात एकेकाळी त्याचा आवाज धडधडायचा, पण आता त्या आवाजात गैरसमज, अंतर आणि परकेपणा भरला होता. कधी कधी वेळ नसतो, कधी मन नसतं आणि कधी नातंच नसतं, हे तिला आता समजलं होतं. एक संध्याकाळ अन्वी शांतपणे किचनमध्ये काम करत होती. तेवढ्यात तिचा नवरा मागून आला. हलकेच तिचे हात धरले आणि म्हणाला, खूप थकली आहेस ना? चल बस, मी मदत करतो. त्या क्षणी तिला जाणवलं, इतकं स्वच्छ, इतकं जवळचं प्रेम ती कधी सोडून चालली होती. नवऱ्याचा स्पर्श, त्याचं रोजचं काळजीने बोलणं, त्याचं तिला रागवणं, हसवणं, सांभाळणं, हेच तर खरं तिच्या अर्थानं घर होतं. त्या रात्री ती बराच वेळ विचारात पडली. आरवचा आवाज, त्याचा मेसेज, पण त्या सगळ्यांवर एक शांत सत्य उभं राहिलं. जीवनात काही आवाज जपण्यासाठी नसतात आणि काही नाती सोडण्यासाठी नसतात. पुढच्या दिवशी आरवचा मेसेज आला, कशी आहेस? अन्वीने फक्त एकच रिप्लाय केला, ठीक आहे, आणि आता खूप शांत आहे. त्यानंतर तिने तो चॅप्टर बंद केला. कोणावर राग नाही, तक्रार नाही, फक्त मनातून हळूवार दार बंद करून पुढे चालली. आणि तिच्या नवऱ्यावरचं खरं प्रेम ते आता अधिक खोल झालं. तो तिचा आधार, तिचं जग आणि तिच्या जीवनातला तोच आवाज जो तिला रोज सुरक्षित वाटतो. आणि मनात विचार करत म्हणाली, कधी कधी दुसऱ्यांचं आकर्षण आपल्याला आपल्या नात्याची किंमत दाखवतं बरं का. आणि खरंच प्रेम तिथे सापडतं जिथे आपण सर्वात जास्त स्वतःसारखं असतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? तर आपल्याला एखाद्या व्यक्तीकडे आकर्षण होतं, परंतु ते आकर्षण खरं नसतं, हे प्रत्येकीने लक्षात ठेवा. ते आकर्षण तात्पुरतं असतं. आपल्याला तेवढंच आकर्षण वाटू लागतं, परंतु ते आयुष्यभरासाठी नसतं. आपला नवरा हाच आपलं आयुष्य असतो, हे प्रत्येकीने समजलं पाहिजे. आणि एखाद्या फौजीच्या प्रेमात पडणं हे कितपत म्हणजे मला तरी नाही योग्य वाटत.
हो, ज्याचं लग्न झालं नाही ते पडू शकतात, परंतु आता हे आपलं इंस्टाग्रामवर चालूच आहे आणि मी असं व्हिडिओ बघते की ते तुम्हाला समजलंच असेल. जाऊ द्या, मला काय म्हणायचं आहे ते. असं नाही की मी फौजीच्या प्रेमात पडू नका म्हणत नाही, परंतु ज्याचं लग्न झालं नाही तिने अवश्य पडावं, परंतु लग्न झालेल्या स्त्रियांनी याचा विचारही करू नये. ते फक्त आकर्षण असतं, हेच मला सांगायचं होतं. तर कशी वाटली आजची कथा मला नक्की सांगा. आणि मला ही कथा कोणीतरी सुचवली होती म्हणून मी ती कथा आज तुमच्यापुढे मांडते. एवढंच मला ही गोष्ट मांडायची होती. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कितपत योग्य आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आजची कथा एवढीच. उद्या भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.